नमस्कार, मी धनराज गजाननराव एलमुलवार, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर. आज आपण विद्यार्थ्यांना भागाकाराची संकल्पना विविध साहित्यातून कशा प्रकारे द्यायची ते बघूया. चला तर आपण आता सुरुवात करूया. चला तर पुन्हा एक उदाहरण आपण घेऊया. माझ्याजवळ 12 दगड आहेत, ते 3 बशीमध्ये सारखे ठेवायचे आहेत, तर प्रत्येक बशीमध्ये किती दगड येतील? बघा, आता हे शाब्दिक उदाहरण आपण या अंक भाषेमध्ये लिहून घेऊया. 12 दगड आहेत आणि 3 बशीमध्ये सारखे ठेवायचे आहेत, म्हणून 12 भागिले 3. तर प्रत्येक बशीमध्ये किती दगड येणार ते आपल्याला काढायचं आहे. चला, आपल्याकडे इथे 12 दगड आहेत, ते आता 3 बशीमध्ये ठेवायचे आहेत, म्हणून मी इथे 3 बशा घेत आहे. या 3 बशा मी घेतलेल्या आहेत. आता हे 12 दगड या 3 बशामध्ये सारख्या प्रमाणात आपल्याला ठेवायचे आहेत. तर मी ठेवून घेत आहे. बघा, पहिल्या बशीमध्ये हा एक दगड ठेवला मी, आता दुसऱ्या बशीमध्ये हा एक दगड ठेवला आणि तिसऱ्या बशीमध्ये हा एक दगड ठेवला. पुन्हा काही दगड उरलेले आहे, ते सुद्धा ठेवून घेऊया. हा पहिल्या बशीत, हा दुसऱ्या बशीत, हा तिसऱ्या बशीमध्ये. पुन्हा काही दगड आहेत, ते सुद्धा ठेवून घेऊया. हा पहिल्या बशीमध्ये, हा दुसऱ्या बशीमध्ये आणि हा तिसऱ्या बशीमध्ये. पुन्हा 3 दगड इथे उरलेले दिसत आहे, ते सुद्धा ठेवून घेऊया. बघा, पहिल्या बशीमध्ये एक दगड, दुसऱ्या बशीमध्ये एक दगड आणि तिसऱ्या बशीमध्ये सुद्धा मी एक दगड ठेवून घेतलेला आहे. आता मोजूया आपण प्रत्येक बशीमध्ये किती दगड आले आहेत. बघा, पहिल्या बशीमध्ये आपल्याला 4 दगड दिसत आहे, दुसऱ्या बशीमध्ये सुद्धा 4 दगड दिसत आहे आणि तिसऱ्या बशीमध्ये सुद्धा 4 दगड दिसत आहे. म्हणजेच 12 दगड 3 बशीमध्ये जर सारख्या प्रमाणात ठेवले तर प्रत्येक बशीमध्ये 4 दगड येतात. म्हणजेच 12 भागिले जर आपण 3 केलं तर एकूण उत्तर 4 येते. चला तर हेच उदाहरण आपण आता उभ्या मांडणीमध्ये घेऊया. बघा, 12 भागिले 3. आता 12ला आपल्याला 3ने भागायचं आहे. आपल्याकडे किती दगड होते? 12 दगड होते. आता 12 पैकी 12ही दगड आपण या बशीमध्ये ठेवून दिले, म्हणजे आपल्याकडे जे होते ते कमी झाले, वजा झाले, म्हणून आपण हे वजा करूया. तर आता उरले किती आपल्याकडे? 0. सर्व दगड या बशीमध्ये गेलेले आहे, आपल्याकडे जे होते ते. आता आपल्याकडे काहीच नाही उरलं, म्हणून इथे 0 उरलं. आणि प्रत्येक बशीमध्ये आता किती दगड आलेले आहेत? 4 दगड, म्हणून इथे भागाकारामध्ये येणार 4. म्हणजेच 12 भागिले 3 जर आपण केलं तर उत्तर 4 येते. तर अशा पद्धतीने आपण दगडाचा वापर करून किंवा विविध बियांचा, चिंचोक्यांचा वापर करून हे उदाहरण आपण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो. चला तर पुन्हा एक उदाहरण घेऊया आपण. 16 झाडे 4 रांगेत सारखे लावायचे आहेत, तर प्रत्येक रांगेत किती झाडे येतील? सर्वप्रथम या उदाहरणाचं आपण अंक भाषेमध्ये रूपांतर करूया. बघा, 16 झाडे आहेत आणि 4 रांगा आहेत, म्हणून 16 भागिले 4. तर प्रत्येक रांगेमध्ये किती झाडे येतील ते आपल्याला काढायचं आहे. चला तर आपण आता इथे चौकट वहीचा वापर करूया. या चौकट वहीचा वापर करून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. बघा, 16 झाडे आहेत, म्हणून 16 चौकटी आपल्याला काढायचं आहे. आणि रांगा किती आहेत? 4. बघा, सर्वप्रथम 4 रांगेमध्ये मी या पांढऱ्या याच्यामध्ये चौकटी ओढून काढत आहे. बघा, ही पहिली चौकट म्हणजे पहिली रांग, ही दुसरी चौकट म्हणजे दुसरी रांग, ही तिसरी चौकट म्हणजे तिसरी रांग आणि ही चौथी चौकट म्हणजे चौथी रांग. बघा, 4 रांगेमध्ये आपण एक एक झाड आता लावलेलं आहे. बघा, आता पहिल्या रांगेमध्ये पुन्हा एक झाड लावूया, दुसऱ्या रांगेमध्ये एक झाड लावूया, तिसऱ्या रांगेमध्ये एक झाड लावूया आणि चौथ्या रांगेमध्ये सुद्धा एक झाड लावूया. बघा, एकूण आता झाडे झालेली आहे, 8 झाडे लावलेली आहेत. पुन्हा 8 झाडे आपल्याला लावायची आहे. बघा, पहिल्या रांगेत एक झाड लावलं, दुसऱ्या रांगेत एक झाड लावलं, तिसऱ्या रांगेत एक झाड लावलं आणि चौथ्या रांगेत सुद्धा एक झाड लावलं. बघा, एकूण 12 झाडे आपण लावलेली आहेत. अजून आपल्याकडे 4 झाडे शिल्लक आहेत. बघा, पहिल्या रांगेमध्ये एक झाड लावलं मी, दुसऱ्या रांगेत एक झाड लावलं, तिसऱ्या रांगेत एक झाड लावलं आणि चौथ्या रांगेत सुद्धा एक झाड लावलेलं आहे.
बघा आता आपल्याकडे 16 झाडे होती आणि 16च्या 16ही झाडे आपण इथे 4 रांगेमध्ये लावलेली आहेत। आता बघूया प्रत्येक रांगेमध्ये किती झाडे आलेली आहेत। बघा पहिल्या रांगेमध्ये 1 2 3 4, पहिल्या रांगेमध्ये 4 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये सुद्धा 4 झाडे आहेत, तिसऱ्या रांगेमध्ये सुद्धा 4 झाडे आहेत आणि चौथ्या रांगेमध्ये सुद्धा 4 झाडे आहेत। याचाच अर्थ असा 16 झाडे जर आपण 4 रांगेमध्ये सारख्या प्रमाणात लावली तर प्रत्येक रांगेमध्ये 4 झाडे येतात। याचाच अर्थ 16 भागिले 4 बरोबर 4। चला तर हेच उदाहरण आपण आता उभ्या मांडणीमध्ये घेऊया। बघा आपल्याकडे झाडे किती आहे 16, म्हणून मी इथे 16 लिहिले आणि रांगा किती आहेत 4, म्हणून 16 भागिले 4। तर 16 झाडापैकी 16ही झाडं आपण लावले म्हणजे आपल्याकडले 16ही झाडं संपले, म्हणजे वजा झाले, कमी झाले, उणे झाले, म्हणून आपण इथे वजाबाकी करूया। 16 मधून 16 ही गेले तर उरतात किती 0। आणि बघा आता प्रत्येक रांगेमध्ये किती झाडं लावलेले आहेत 4, म्हणून वरती उत्तरामध्ये येणार 4। आपला भागाकार आलेला आहे 4। तर अशा पद्धतीने आपण चौकट वहीचा वापर करून ही भागाकाराची उदाहरणे विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो। धन्यवाद।